आज होती संक्रांत म्हणून घरातील सगळी कामे लवकरच आवरून घेतली. साहेबांना बटाटे पोहे केले होते, नाश्ता केला त्यांनी आणि ते ऑफिसला गेले आणि माझं हे गोंडस बाळ इथे खेळता खेळता झोपी गेलं. त्यामुळे तर मला आणखी सोपं झालं, सगळी कामं आवरली आणि त्यानंतर अशी छान असे मी तयार झाले. मला ना फारसा मेकअप वगैरे करता येत नाही, पण आज मी थोडासा प्रयत्न केला तर खूप सुंदर दिसत होते. मी सुंदर दिसण्यामागे साडीचा खूप मोठा हात आहे, कारण साडीच खूप सुंदर येते आणि मी बेबीला आवरूनच झोपवलं होतं. आणि काल हे जे आपण सुगडे पुंजले होते त्यामधलंच हे सगळं ओसा काढून घ्यायचा असतो ताटामध्ये. आणि मम्मीने बाळाला उठवलं, त्याची झोपमोड झाली तरी त्याने चिडचिड केली नाही. खूप समजदार आहे तो. तरीही हसतच उठला झोपेतून. आणि मग आम्ही इथे गेल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला असं ओवासलं हळदी कुंकू वगैरे लावून. आणि मग त्यानंतर हे जे आपल्या ताटामध्ये मी सुगड्यामधलं ते सगळं नेलं होतं, त्यानेच असं ओसायचं असतं. आणि त्यानंतर तिळगूळ दिले ताईंना. आणि आमच्या इकडे ना विडा घ्यायची पद्धत आहे, म्हणजे 5 विड्यांची पानं, हळकुंड, वेलची, हे असं सगळ्या प्रकारचं 5-5 घ्यायचं आणि हे असं 5 बायकांकडून ते आपल्या ओटीमध्ये घ्यायचं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि हा माझा असा अवतार झाला होता मी तिकडून येईपर्यंत, पण खूप सुंदर दिसत होतं. हेही आवडलं मला. संपूर्ण वेळ तिथे बसून मग घरी आल्यानंतर ह्याचा असं ह्याला मोकळं पाहिजे असतं एकदम, फक्त आपल्या शेजारी कोणीतरी बसा आणि मी खेळतो असं असतं त्याचं. आणि रात्री मम्मीकडे जेवण केलं आणि असा होता आजचा दिवस.